कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक असून आंदोलकांनी चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं काही करू नये। आम्ही बच्चू कडूंना चर्चेचं निमंत्रण दिलंय। बच्चू कडूंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। नागपुरात शेतकरी आंदोलक हे रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करतायत। बच्चू कडूंच्या समर्थनात हे आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले। नागपुरात शेतकरी आक्रमक समृद्धी महामार्गावर टायर पेटवला तर 2 तासांपासून शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई हा समृद्धी महामार्ग रोखून धरला। बच्चू कडूंच्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी नागपूरमधील आंदोलनाचा दुसरा दिवस। नागपूर शहराच्या सीमेवर बच्चू कडूंचा ठिय्या। कडूंच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग। बच्चू कडूंचा मंत्री बावनकुळेंशी फोनवरून संवाद। बैठक घेण्यास आमची तयारी, मात्र नागपुरात या, बच्चू कडूंचं बावनकुळेंना आवाहन। आंदोलनस्थळी कधी बैठक होते का, बावनकुळेंचा बच्चू कडूंना सवाल। तर तोडगा चर्चेतनं निघतो, त्यामुळे चर्चेला यावं, बावनकुळेंचंही कडूंना आवाहन। 1.5 तास आम्ही वाट पाहिली पण बैठकीला कुणीही आलं नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मंत्री बावनकुळेंनंतर आता बच्चू कडूंचा गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून संवाद। आंदोलन स्थगित होणार नाही, कडू आंदोलनावर ठाम। बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये उद्या चर्चेची शक्यता, तर बावनकुळे आणि महाजनांसोबत बच्चू कडूंची फोनवरून चर्चा। कडू आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करणार। सरकार आणि कडू चर्चेसाठी तयार। कडूंच्या काही मागण्यांवर सरकार सकारात्मक। आंदोलक शेतकऱ्यांनी धीर धरावा, काळजी करू नये, राज्य सरकार तुमच्या सोबत आहे। आंदोलक शेतकऱ्यांना कृषी दत्तात्रय भरणेंचं आवाहन। तर चंद्रशेखर बावनकुळे या संदर्भात आंदोलकांसोबत चर्चा करतायत। भरणेंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न, मग मंत्रिमंडळातील अॅनाकोंडांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाहीत, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। आंदोलन करण्याऐवजी कडूंनी काँग्रेसला प्रश्न विचारावे, भाजप कायमच शेतकऱ्यांच्या सोबत आहे। बच्चू कडूंनी देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवावा, नवनाथ वन यांची प्रतिक्रिया। बच्चू कडूंनी सांगितलंय, आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वक्तव्य। कुणीही प्रक्षोभक भाषा वापरू नये, रविकांत तुपकरांच्या या वक्तव्यानंतर बावनकुळेंचं आवाहन। बावनकुळेंच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं 2 दिवसात बाहेर काढणार, फाईल्स तयार होतीये। बावनकुळेंची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होईल, संजय राऊतांची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका। संजय राऊतांनी उद्या माझी प्रॉपर्टी द्यावी आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, राऊतांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। तर भ्रष्टाचार आमच्या रक्तात नाही, राऊतांच्या आरोपांना बावनकुळेंचं बच्चू कडूंच्या एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याची सुरक्षा वाढवली। दुसऱ्या दिवशीही पोलिसांचा रामगिरी बंगल्याबाहेर कडेकोट बंदोबस्त। आंदोलकांचा रामगिरी बंगल्यावर धडकण्याचा इशारा। शेतकऱ्यांनी जेवणाचे महिन्याभराचं साहित्य आणलं, जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा। लोकशाहीत मत मांडायचं स्वातंत्र्य, सत्ताधाऱ्यांना हे मात्र मान्य नाही, शिवविधी दर्पणच्या अंकात उद्धव ठाकरेंचा लेख। सध्याचा कालखंड लोकशाहीला मारक, कार्यकर्त्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारे कायदे बनवले जातात, उद्धव ठाकरेंची या लेखातनं टीका। दंगेकरांच्या रडारवर आता पुण्यातील तिसरा भाजप नेता, रवींद्र दंगेकरांचा भाजप आमदार हेमंत रासनेंवर आरोप। लोकमान्य नगरमधील स्वयंपुनर्विकास प्रकल्पावर स्टे आणल्याचाही आरोप। लक्ष घालून रहिवाशांना न्याय द्या, दंगेकरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र। लोकमान्य नगरमधील प्रकल्पाला माझा विरोध नाही, तर हा प्रकल्प एकल न होता एकात्मिक व्हावा इतकीच भूमिका। दंगेकरांच्या आरोपांनंतर हेमंत रासनेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। जैन मुनींकडून 1 दिवसीय उपोषणाला सुरुवात। जैन मुनींकडून आता जलत्याग आणि अन्नत्याग। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द व्हावा, जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांची मागणी। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यासाठी गोखले बिल्डरसह ट्रस्टनं सुद्धा सहमती दर्शवली। बिल्डर विशाल गोखले आणि ट्रस्टींनी प्रतिज्ञापत्र दाखल करावेत, धर्मादाय आयुक्तांचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगला भेट द्यावी, जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचं आवाहन। मुख्यमंत्री न्यायप्रिय आहेत, ते आम्हाला न्याय देतील, जैन मुनींनी व्यक्त केला विश्वास। फलटणमधील महिला डॉक्टरच्या मोबाईलचे कोणतेही पुरावे डिलीट झाले नाही, पोलीस अधीक्षक तुषार दोशींची माहिती। तर महिला डॉक्टरचे व्हॉट्सअप चॅट डिलीट झाल्याचा नातेवाईकांनी केला होता आरोप। महिला डॉक्टरची कोणतीही डायरी देखील पोलिसांना सापडलेली नाही।
पोलिसांची माहिती। फलटण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, रणजितसिंग निंबाळकरांच्या अटकेसाठी काँग्रेस आंदोलन करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया, तर काँग्रेसकडून रणजितसिंग निंबाळकरांच्या अटकेची मागणी। बीडमध्ये हर्षवर्धन सपकाळांनी पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली। हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी राहुल गांधींना फोन केला। राहुल गांधींनी पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद साधला। आम्हाला न्याय द्या, पीडितेच्या वडिलांची राहुल गांधींकडे मागणी। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली घरांवर बुलडोझर चालवण्याचा प्रयत्न, 16 गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता उभारण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा मोठा आरोप। पंतप्रधान मोदी आज एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर, तर इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये ते सहभागी होणार। संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार। भाजपकडून पुन्हा एक है तो सेफ हे नाऱ्याचा पुनरुच्चार, तर मुंबई पालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून हिंदू मतांसाठी हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन। सर्व अभियान ताकदीनं राबवा, मुंबई भाजपच्या बैठकीत सूचना। सर्वपक्षीय मोर्चाला भाजप आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा या अभियानानं उत्तर देणार, तर सर्वपक्षीय मोर्चावेळी भाजप कार्यकर्ते मुंबईकरांच्या घरोघरी जाणार। मतदार यादीतील त्रुटी तपासण्याचे सुद्धा कार्यकर्त्यांना आदेश, शेलार आणि अमित साटम यांचे निर्देश। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची सेना 2017 साली जिंकलेल्या जागांसाठी आग्रही। 2017 साली शिवसेनेनं एकूण 84 जागा जिंकल्या होत्या, तर आता जवळपास 50 ते 60 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत। ठाकरेंच्या सेनेमध्ये 60 पेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी नाही, तर माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। मुंबईतील विविध क्लबचे सदस्य संध्याकाळी शरद पवारांची भेट घेणार। MCA निवडणुकीमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप चुकीचा, खेळासंबंधित व्यक्तीकडे अध्यक्षपदाची धुरा द्या, अशी मागणी MCAचे पदाधिकारी शरद पवारांना करणार। मुंबई काँग्रेसकडून पालिका निवडणुकीच्या अर्जाच्या वाटपाला सुरुवात, 250हून अधिक इच्छुक उमेदवारांनी घेतले अर्ज। मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस बळावर लढणार असल्याची माहिती। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात विरोधकांची उद्या बैठक, शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या बैठकीत सहभागी होणार। उद्धव ठाकरे देखील बैठकीत सहभागी होणार, संजय राऊतांची माहिती। अंतरवली सराटीमध्ये होणारी शेतकरी संघटनेची अध्यक्षांची बैठक रद्द, शेतकऱ्यांमध्ये एकजूट दिसावी म्हणून 2 नोव्हेंबरची बैठक रद्द। नागपुरात बच्चू कडूंचं आंदोलन सुरू असल्यामुळे ही बैठक रद्द झाल्याची माहिती। सोलापूरमध्ये भाजपचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, सोलापूरमधील राष्ट्रवादीच्या 2 माजी आमदारांचा भाजपात प्रवेश, माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांचा भाजपात प्रवेश। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असणार, अध्यक्षपदासाठी अजित पवार विरुद्ध मोहोळ पॅनलची लढत, मुख्यमंत्र्यांनी मोहोळांसाठी मतदारांची बैठक घेतली। समीर पाटील मानहानी प्रकरणामध्ये दंगेकरांना समन्स, दंगेकरांना 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश। दंगेकरांनी समीर पाटील मकोकातील गुन्हेगार असल्याचा केला होता आरोप। नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमध्ये गोंधळ, जुईनगरमधील नाझनीन काझी यांचा पत्ता सुलभ सार्वजनिक शौचालय असल्याचा उल्लेख, तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नवी मुंबई मनसेकडून शंका उपस्थित। धाराशिवमध्ये सरनाईक आणि राणा पाटलांमध्ये संघर्ष, सोशल मीडियावर, तर पालकमंत्री हटाव मोहीम सुरू करा, सोशल मीडियावर पोस्ट। धाराशिवमध्ये 117 कोटींच्या रस्त्यांच्या कामाला स्थगिती, सरनाईकांच्या तक्रारीनंतर कामाला स्थगिती मिळाल्याची माहिती। सोलापुरात ठाकरेंच्या सेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, शिवसैनिकांचा जिल्हाप्रमुख हटाव शिवसेना बचाव हा नारा, तर उपनेत्या अस्मिता गायकवाड यांचा जिल्हाप्रमुखांनी अपमान केल्याचाही आरोप। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून